आजची आपली चर्चा एका अतिशय समर्पक शीर्षकावर आहे. शांततेची छुपी शक्ती, गोंगाटाच्या जगात स्पष्टता शोधणे. आपल्याकडे फक्त हे एक शीर्षक आहे, पण यातच आजच्या युगाचं एक मोठं चित्र दडलेलं आहे, नाही का? अगदी. यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हे शीर्षक फक्त शांततेबद्दल बोलत नाही, बरोबर. तर तिच्या छुपी शक्तीबद्दल बोलते. आणि हा छुपी शब्द मला खूप महत्वाचा वाटतो. का? कारण आपल्या आजच्या संस्कृतीत व्यस्त असण्याला, सतत काहीतरी करत राहण्याला महत्त्व दिलं जातं. हो, शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं, असं एक समीकरणच बनलं आहे. अगदी. त्यामुळे शांततेची खरी ताकद आपल्या नजरेआड राहते. ती फक्त आवाजाचा अभाव नाही, तर ती एक सक्रिय आणि सामर्थ्यवान गोष्ट आहे, एक साधन आहे. बरोबर. आणि या चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपण एका काल्पनिक व्यक्तीची कल्पना करूया. समजा अनिकेत. ठीक आहे. अनिकेत सकाळी उठतो आणि डोळे उघडल्या उघडल्या त्याचा पहिला हात मोबाईलकडे जातो. हे तर आपल्या सगळ्यांचंच होतं. हो ना. व्हॉट्सॲपचे 100 मेसेजेस, इंस्टाग्रामवर रात्री कोणी काय केले याचे अपडेट्स, कामाचे ईमेल्स आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स. चहा प्यायच्या आधीच त्याचं डोकं भरायला सुरुवात होते. खरे. मला वाटतं हा अनिकेत आपल्या सगळ्यांमध्ये कुठेतरी दडलेला आहे. अगदी. अनिकेतची ही सकाळ म्हणजे गोंगाटाच्या जगाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा गोंगाट फक्त बाहेरचा नाहीये. नाही. तो लगेच आपल्या आतल्या गोंगाटात बदलतो. म्हणजे याला आपण 2 पातळ्यांवर पाहू शकतो. बाह्य गोंगाट म्हणजे ही सगळी नोटिफिकेशन्स, जाहिराती, बातम्या. आणि त्यामुळे होतं काय की आपल्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. बरोबर. कामाची चिंता, इतरांच्या आयुष्याशी तुलना, भविष्याची काळजी, यालाच इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतात. पण मला असं वाटतं की हे फक्त ओव्हरलोड नाहीये. हे जाणून बुजून तयार केलेलं एक चक्रव्यूह आहे. अच्छा. म्हणजे हे ॲप्स या वेबसाईट्स या अशाच पद्धतीनं बनवलेले आहेत की आपलं लक्ष सतत त्यांच्याकडेच राहावं. तुम्ही एका खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. याला आजच्या काळात अटेन्शन इकॉनॉमी म्हणतात. लक्ष वेधून घेणारी अर्थव्यवस्था. हो. म्हणजे या जगात आपलं लक्ष, आपलं वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि मोठमोठ्या कंपन्या ही संपत्ती मिळवण्यासाठी एकमेकांची स्पर्धा करत आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की आपलं लक्ष जितका वेळ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राहील तितका त्यांचा फायदा होईल. त्यामुळे हा गोंगाट अपघाताने निर्माण झालेला नाही, तो मुद्दाम तयार केलेला आहे. म्हणजे आपण फक्त ग्राहक नाही, तर आपणच उत्पादन आहोत. एक प्रकारे हो. आणि याचा परिणाम फक्त वेळ वाया जाण्यापुरता मर्यादित नाही. दिवसभर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिल्यावर महत्वाच्या कामासाठी ऊर्जाच उरत नाही उरत. अनिकेत दिवसभर धावपळ करतो, पण रात्री झोपताना त्याला वाटतं की आज काहीच महत्वाचं काम झालं नाही. हो. आणि यामुळेच डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्याचा थकवा येतो. म्हणजे काय? जेव्हा आपल्यासमोर खूप जास्त पर्याय आणि माहितीचा भडीमार होतो, तेव्हा आपलं मन योग्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरतं. साधं उदाहरण घ्या. दिवसभर काम करून थकल्यावर घरी येऊन टीव्हीवर काय पाहायचं हे ठरवायला अर्धा तास लागतो. हो, हे अगदी होतं. कारण समोर शेकडो पर्याय असतात. मग आपण एकतर निर्णय टाळतो किंवा मग काहीतरी चुकीचं निवडून नंतर पश्चाताप करतो. अनिकेतच्या बाबतीतही तेच होतं. तो महत्वाचे निर्णय पुढे ढकलत राहतो, कारण त्याचं मन या सततच्या गोंगाटाने थकलेलं असतो. अनिकेतची परिस्थिती ऐकूनच थकवा आल्यासारखं वाटतंय. हे एक दुष्टचक्र आहे. आहेच. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आणि इथेच या शीर्षकाचा दुसरा आशादायक भाग येतो, शांततेची छुपी शक्ती. पण खरं सांगायचं तर अनिकेतसारख्या व्यक्तीला जर तुम्ही म्हणालात की शांत बसा, तर त्याला ते वेळेचा अपव्यय वाटेल. त्याला वाटेल की शांत बसण्यापेक्षा मी 4 ईमेलला उत्तरं देऊ शकेन. बरोबर. या मानसिकतेला कसं सामोरं जायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण शांततेचे 2 प्रकार ओळखायला हवेत. 2 प्रकार? हो. एक असते रिकामी शांतता आणि दुसरी असते पुनरुज्जीवित करणारी शांतता. अच्छा. जेव्हा आपलं वायफाय बंद होतं किंवा फोनची बॅटरी संपते, तेव्हा जी अस्वस्थ शांतता जाणवते, हो, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, ती आहे रिकामी शांतता. आपल्याला काहीतरी करायची सवय लागलेली असते आणि ते माध्यम नाहीसं झाल्यामुळे आपण बेचैन होतो. आणि मग पुनरुज्जीवित करणारी शांतता म्हणजे? ती जाणीवपूर्वक निवडलेली शांतता आहे. जेव्हा तुम्ही स्वतःहून ठरवता की पुढचे 15 मिनिट मी मोबाईलला हात लावणार नाही किंवा मी फक्त शांतपणे खिडकी बाहेर बघत बसेन. सुरुवातीला यातही अस्वस्थता जाणवेल? नक्कीच जाणवेल. पण हळूहळू तुमच्या मेंदूला कळायला लागतं की त्याला बाहेरून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्याची गरज नाही. आणि इथेच ती छुपी शक्ती कामाला लागते. ओके.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू जेव्हा बाहेरच्या कामात व्यस्त नसतो तेव्हा त्याचं डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय होतं. हे नेटवर्क नवनिर्मिती, भविष्याचा विचार आणि जुन्या आठवणींमधून नवीन कल्पना शोधण्याचं काम करतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे जेव्हा आपण काहीच करत नाही तेव्हा आपला मेंदू आतून खूप महत्वाचं काम करत असतो. अगदी. याचं एखादं आधुनिक उदाहरण देता येईल का? आपण नेहमी न्यूटन आणि सफरचंदाचं उदाहरण ऐकतो, पण आजच्या काळात कोणी हे वापरतं का? नक्कीच. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स दरवर्षी एक थिंक वीक घेतात. थिंक वीक. हो, म्हणजे एक आठवडा ते एका अशा ठिकाणी जातात जिथे कोणीही त्यांना त्रास देत नाही आणि ते फक्त पुस्तकं वाचतात आणि विचार करतात. त्यांच्या मोठ्या कल्पना याच काळात सुचल्या आहेत. लेखक कॅल न्यूपोर्ट यांनी डीप वर्क नावाची संकल्पना मांडली आहे. त्यात ते सांगतात की कोणत्याही मोठ्या आणि महत्वाच्या कामासाठी तुम्हाला गोंगाटापासून पूर्णपणे दूर जावं लागतं. हीच ती शांततेची शक्ती. हो, ती तुम्हाला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याची संधी देते. आपण आपल्या अनिकेतकडे परत येऊया. समजा एका दिवशी ऑफिसला जाताना अनिकेतच्या फोनची बॅटरी संपते. ठीक आहे. लोकल ट्रेनमध्ये 20 मिनिटांचा प्रवास आहे. सुरुवातीला तो अस्वस्थ होतो, काय करावं सुचत नाही. पण हळूहळू त्याचं लक्ष बाहेरच्या दृश्यांकडे जातं. आणि अचानक गेल्या 8 पासून त्याला कामाच्या ठिकाणी जो एक प्रश्न सतावत होता त्याचं उत्तर त्याला सुचतं. हीच ती छुपी शक्ती आहे का? अगदी बरोबर. कारण त्याच्या मेंदूला अखेर त्या गोंगाटातून बाहेर पडून विचारांची जुळवाजुळव करायला वेळ मिळाला. म्हणजे ती कल्पना त्याच्या डोक्यात आधीपासूनच होती. हो, पण गोंगाटामुळे ती पृष्ठभागावर येऊ शकत नव्हती. शांततेने फक्त ती वाट मोकळी करून दिली. तर अनिकेतला हा अनुभव अपघाताने मिळाला. पण आपण फक्त फोनची बॅटरी संपण्याची वाट पाहू शकत नाही पाहू शकत. मग या शीर्षकाचा तिसरा भाग आपल्याला कृती करायला सांगतो. स्पष्टता शोधणे. बरोबर. ही स्पष्टता जाणीवपूर्वक कशी मिळवायची? कारण शोधणे या शब्दात एक प्रयत्न दडलेला आहे. स्पष्टता म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. ठीक आहे. स्पष्टता म्हणजे तुमच्यासाठी खरोखर काय महत्वाचं आहे हे ओळखता येणं. तुमचे प्राधान्यक्रम ठरवता येणं. आपण धावत तर असतो, पण कुठे धावतोय हेच कळत नाही. अगदी. गोंगाटामुळे आपण फक्त धावत राहतो, पण कुठे धावायचं आहे हेच आपल्याला कळत नाही. स्पष्टता आपल्याला ती दिशा दाखवते. आणि ती शोधण्याचे मार्ग कोणते? अनेक मार्ग आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दिवसातून काही काळ संरचित शांतता पाळणे. संरचित शांतता म्हणजे काय? म्हणजे ठरवून शांत राहणे. उदाहरणार्थ, रोज सकाळी उठल्यावर पहिले 20 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वीचे 20 मिनिटं कोणताही स्क्रीन न पाहणे. अच्छा. किंवा जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करणे, टीव्ही किंवा मोबाईल न पाहणे. याला मायक्रो डिटॉक्स म्हणता येईल. छान आहे ही कल्पना. या छोट्या क्षणांमध्येही मेंदूला आराम मिळतो आणि विचारांना एक दिशा मिळते. निसर्गात वेळ घालवणं हा सुद्धा एक उत्तम मार्ग आहे. शहराच्या गोंगाटातून दूर गेल्यावर आपोआपच विचारांचं ओझं कमी होतं. पण एक मोठा अडथळा आहे. अनेकदा जेव्हा आपण शांत बसायचा प्रयत्न करतो तेव्हा डोक्यात नको ते विचार, चिंता आणि भीती यांचा गोंगाट सुरू होतो. हो, हे होतं. अशावेळी शांतता सुखद वाटण्याऐवजी त्रासदायक वाटते. मग काय करायचं? हा एक अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. शांतता ही एका आरशासारखी आहे. आरशासारखी? हो, ती तुमच्या आत जे काही दडलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. जर तुमच्या मनात चिंता असेल तर शांततेत ती अधिक प्रकर्षाने जाणवेल. मग तर ती टाळावीशीच वाटेल. इथेच आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या विचारांना दाबून टाकणं हे शांततेचं उद्दिष्ट नाही. त्या विचारांना फक्त पाहणं, त्यांचा स्वीकार करणं हे महत्वाचं आहे. माइंडफुलनेस किंवा सजगता याच तत्वावर काम करते. म्हणजे त्या विचारांशी भांडण्याऐवजी त्यांना फक्त एक साक्षीभावाने पाहायचं. बरोबर. ओके, माझ्या मनात ही चिंता आहे हे मान्य करायचं, पण त्यात वाहून जायचं नाही. अगदी. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण सरावाने हे जमतं. जर्नल लिहिणं हा यासाठी एक चांगला उपाय आहे. म्हणजे विचार लिहून काढणे. हो. शांततेत जे विचार मनात येतात ते लिहून काढल्याने त्यांना एक वाट मिळते आणि मनातला गोंधळ कमी होतो. स्पष्टता म्हणजे मन रिकामं करणं नव्हे, तर मनात काय आहे हे नीट समजून घेणं आणि मग त्यातून काय महत्वाचं आहे ते निवडणं. तर आपण अनिकेतच्या गोष्टीतून सुरुवात केली. गोंगाटाच्या जगात हरवलेला अनिकेत, ज्याला अपघाताने शांततेची एक झलक मिळते. आणि आता आपल्याकडे काही ठोस मार्ग आहेत ज्याद्वारे तो आणि आपल्यासारखे अनेक जण जाणीवपूर्वक ही स्पष्टता शोधू शकतात.
हो. ही प्रक्रिया केवळ तणाव कमी करण्यासाठी नाही, तर अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी जीवन जगण्यासाठी आहे. हो, आणि हे फक्त वैयक्तिक पातळीवरच नाही, तर सामाजिक पातळीवरही लागू होतं. म्हणजे कसं? एक समाज म्हणूनही आपण इतके गोंगाटात आहोत की महत्वाच्या मुद्द्यांवर विचारपूर्वक चर्चा करण्याऐवजी आपण फक्त ओरडत असतो, प्रतिक्रिया देत असतो. खरं आहे. शांतपणे एकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची सवय आपण विसरत चाललो आहोत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे वैयक्तिक स्पष्टता ही चांगल्या सामाजिक संवादाचा पाया आहे. नक्कीच. तर आज आपण शांततेची छुपी शक्ती, गोंगाटाच्या जगात स्पष्टता शोधणे या एकाच वाक्यातून कितीतरी गोष्टी उलगडून पाहिल्या. हो. गोंगाटाच्या आधुनिक व्याख्येपासून ते शांततेच्या दुर्लक्षित शक्तीपर्यंत आणि त्यातून मिळणाऱ्या स्पष्टतेच्या व्यावहारिक मार्गांपर्यंत. आणि जाता जाता एक विचार, सांगा. आपण नेहमी गोंगाट कमी करण्याचा प्रयत्न करतो, जे योग्यच आहे. आपण फोन बाजूला ठेवतो, शांत जागा शोधतो. हो, पण खरा प्रश्न हा आहे की त्या शांततेत सापडलेल्या स्पष्टतेला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे का? म्हणजे कारण अनेकदा स्पष्टता आपल्याला काही अवघड निर्णय घ्यायला भाग पाडते. ती आपल्याला सांगू शकते की आपण चुकीच्या नोकरीत आहोत किंवा चुकीच्या नात्यात आहोत किंवा आपलं जीवन आपण ज्या पद्धतीने जगतोय ते बदलायला हवं. अच्छा. त्या सत्याला सामोरं जाणं हे गोंगाटात राहण्यापेक्षा जास्त अवघड असू शकतं. स्पष्टता ही शेवटची पायरी नाही, ती बदलाची पहिली पायरी आहे. आणि त्या बदलासाठी धैर्य लागतं, जे कदाचित शांततेची सर्वात मोठी छुपी शक्ती आहे.